तर काल आपण भोगीचा व्हिडिओ पाहिला मैत्रिणीनं. आज संक्रांतीचा पाहूया. तर हे खण विकत आणले मी, ते कोरड्या कपड्याने पुसून घेतले आणि आता याला आपण कुंकवात थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध करून घ्यायचा कुंकाचा आणि त्याने रंगवायचं म्हणजे त्याला बोटं 5 बोटं ओढायची का मधी वरी, असं काय मोजून नाही, किती पण ओढू शकतं. त्याला रंगवणं म्हणतात, खण रंगवणं म्हणतात. तर काही ठिकाणी याला सुगड म्हणतात, आमच्या इकडे याला खण म्हणतात. आणि काही ठिकाणी ना या खणाला ना दोरा गुंडाळतात, पण माझ्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडे पण दोरा गुंडाळत नाहीत, असाच ठेवला जातो. म्हणून मी पण असाच ठेवते. जशी प्रथा आहे तशीच करायची. आपली सासू किंवा आपली आई किंवा आपली आजी जसं करतात तसं. तर आपलं त्याला रंगवून झाला आहे खण. आता त्याला आपण त्यात वाण भरूया. तर हे वाण तयार करून घेतलं. गव्हाच्या लोंब्या, ज्वारीचं कणस, बोरं, डाळे, गाजर, ऊस, घेवड्याची शेंग, त्यात तीळ तांदूळ पण थोडंसं टाकायचे आणि असे वाण तयार करायचं आणि ते वाण याच्यात भरून घ्यायचं. तर हा मोठा खण आहे तो माझा आहे 5 खण, आणि छोटा जे आहे तो तुळशीचा आहे. तर तुळशीचा पण घ्यायचा, प्रत्येक स्त्रीनं तुळशीचा आणि आपला स्वतःचा पण दोन्ही पण घ्यायचे. त्यात तीळ तांदूळ पण टाकून घेतले मी. हा झाला आपला खण तयार. आता आपण विडा काढूया. तर काल आपला 7-7चा विडा होता, आज आपला 5-5चा विडा असतो संक्रांतीचा. आणि ते सामान घ्यायचं नसतं, काल घेतलेलं सामान आज घ्यायचं नसतं, आज नवीनच विकत दुसरं आणायचं असतं. तर 5 लवंगा, 5 विलायची, 5 बदाम, मनुके, 5 खोबरं, त्या हळकुंड 5, सुपाऱ्या 5, खडीसाखर 5, अशा 10 वस्तू 5-5 घ्यायच्या. पानं बी 5-5, 11 आणि हळदी आणि कुंकू 12, असं 13, असे 13 वस्तू होतात. 5-5 घ्यायचं. एका ताटात 5 विडे 5-5 पानाचे मांडून घेतले. त्याच्यावर ह्या कॅरीपॅकी पॅक केल्या आणि त्याच्यावर ठेवल्या. आणि त्याच्यावर हळदी कुंकू पण ठेवायचं आणि आलेल्या सुवासिनीनं कुंकू विचारायचं, आपण सांगायचं. परत आपण पण त्यांना लिहितं कोणाचं पण विचारायचं, त्या त्यांच्या मिस्टरांचं नाव सांगतात. अशा प्रकारे विडा मांडला जातो. तर मला वाटतं स्त्रीने काळाप्रमाणे बदलावे, वेळेप्रमाणे चालावे, पण आपले संस्कार आहेत ना ते जपावे, असे माझी तर मतं आहेत. मग कसं प्रत्येकाची मतं वेगळी असतात. तर मला वेळेप्रमाणे चालायला आवडतं, काळाप्रमाणे बदलायला पण आवडतं. पण काही ज्या रूढी परंपरा आहेत आपल्या पहिल्या, त्या मला पुढे चालवायला आवडतात आणि जपायला पण आवडतात. तर अशा प्रकारे मी हे मांडून घेतलेलं आहे. तर आपला विडा तयार आहे, खण तयार आहे. आता आपण देवाची पूजा करूया, विठ्ठल रुक्मिणीची. आणि हा खण विडा ना झाकून ठेवायचा असतो, उघडा ठेवायचा नसतो. तर तो झाकून ठेवला. तर मी नैवेद्य दाखविला, ओसून घेतलं, देवाला पूजा करून घेतली देवाची, तुम्ही पाहू शकता विठ्ठल रुक्मिणीची, आणि नैवेद्य पण दाखवला. तर मग अशा प्रकारे मी संक्रांतीची माझी संक्रांत साजरी केली. तर मग कशी वाटली तुम्हाला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.